माझ्या पाठीमागं आपण जे पाहताय तो वाराणसीचा मनकर्णिका घाट आहे। तिथे जायला प्रतिबंध घातल्यामुळं मग आम्ही काही कार्यकर्ते इकडे बोटीच्या मार्गाने येऊन ते सगळं दाखवतोय। त्याच्या बाजूला एक मंदिर आहे, आपण बघू शकता बघा। ते मंदिर तोडलेलं नाही आहे, परंतु त्याच्या बाजूचं मनकर्णिका घाटावरचं मंदिर आणि तिथं सगळं बुलडोजर लावून काम केलेलं आहे। हे MI क्रिएटेड नाही आहे, हे आम्ही स्वतः पाहतो। इथे माझ्या शेजारी JP धनगर साहेब आहेत आणि इथले कार्यकर्ते आणि आम्ही नांदेडून आलेले काही कार्यकर्ते बाहेर पण अडकलेले आहेत। प्रचंड बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि अशा वेळेला हे आम्ही स्वतःच्या डोळ्याने या ठिकाणी पाहतोय आणि आपण बघू शकता, तुम्हाला पाठीमागची दृश्य पण हे दिसत असतील। थोडासा त्या साईडला जो हे करून दाखव। तर आपल्या अस्मितेला या ठिकाणी निश्चितपणानं ठेस पोहोचलेली आहे। तिथल्या मूर्त्या कुठे आहेत हे सांगायला कोणी तयार नाही। आता थोड्या वेळानंतर आम्ही कलेक्टरला जाऊन पण या विषयावर भेटणार आहोत। मी निवेदन पण तयार केलेलं आहे आणि या संदर्भामध्ये प्रचंड जनक्षोभ उसळतोय आणि म्हणून मग इथे 8 लोकांच्यावरती FIR फाडलेत, त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे। त्यामुळे तिथे आता सगळा प्रतिबंध आहे आणि त्याच्यावरती आता त्यांनी सगळीकडून पत्रे ठोकलेले आहेत, हे आपण बघू शकता। निश्चितपणाने याचा निषेध केला जाईल। योगी सरकार, मोदी सरकार यांनी या पद्धतीनं विकासाची या ठिकाणी जी कामं करण्याचा घाट बांधला आहे, पण आपला घाट सगळा अस्ताव्यस्त करून 18व्या शतकामधलं हे स्थापत्य आहे ते पुनश्च उभं करणं हे खरोखरच फार अवघड गोष्ट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौराणिक खात्याकडून आपल्याला, पुरातत्व खात्याकडून आपल्याला परवानगी घ्यावी लागते, त्यांची एक पद्धत असते आणि त्यानुसार डिमॉलिश करावं लागत असतं। पण या सगळ्या परवानग्या त्यांनी घेतलेल्या नसाव्यात असं वाटतं, कारण डायरेक्ट बुलडोजर या ठिकाणी चालवलं गेले, वेगवेगळ्या मशीन्स चालवल्या गेल्या आणि हे निश्चितपणानं दुःखद आहे असं मला वाटतं। आपण बघू शकता आणि या ठिकाणी खरं तर आम्हालासुद्धा प्रतिबंध करण्यात आला होता, पण आम्ही वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी घुसून हे सगळं आपल्याला दाखवतोय। पुन्हा नक्कीच मी यावर बोलेन। धन्यवाद। जय हिंद, जय मल्हार, जय महाराष्ट्र।